बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कथा काचमनी. साता टिंबीच्या बरगडला शेरडांचा कळप हाकून जगू आंब्याच्या झाडाखाली सावलीत आला. त्या सावलीत त्याच्या थकलेल्या जीवाला गारवा मिळाला. त्यानं खांद्यावरचं घोंगडं त्या सावलीत अंथरलं. हातातली बालिंगी कुऱ्हाड घोंगड्याच्या बाजूला ठेवली. पायातली जाड जूड पायतान काढून पाय मोकळे केले. काकेतली जाळीदार पिशवी उतरून ती घोंगड्यावर ठेवली. त्याच घोंगड्यावर तो पाय पसरून बसला. बसल्या बसल्या त्यानं डोईवरचा गुलाबी फेटा उतरून बाजूला ठेवला व कपाळावरचा घाम धोत्राच्या सोग्यानं पुसला. तो बसलेल्या आंब्याचं झाड थोडं उंच टोकावर असल्यामुळं बसल्या जागेवरून त्याला 7 टिंबींच्या बरकडला चरणारी शेरडं दिसत होती. तिथं चरणाऱ्या 25-30 शेरडांच्या कळपात त्यानं पाळलेला उंच बोकड नजरेत भरत होता. त्याच्या गळ्यात कातडी वादीचा पट्टा होता. त्या पट्ट्यात जगूनं एक मोठं घुंगरू बांधलं होतं. त्या घुंगराच्या आवाजावरून जगूला आपल्या शेरडांचा ठाव ठिकाणा कळत असे. त्या बोकडाकडे पाहत जगूनं दांडक्याच्या खिशातला तंबाखूचा बटवा बाहेर काढला. तरी पण त्याला तंबाखू खावी असं वाटत नव्हतं, कारण तो नेहमीपेक्षा आज जरा उदास झाला होता. त्यामुळं त्याचा चेहराही पडलेला. तंबाखू खाऊन त्याला आपली उदासीनता घालवायची होती, तरीही त्याच्या डोक्यातून घरात झालेला तंटा जात नव्हता. सकाळी सकाळीच भीम्यानं त्याच्याशी तंटा केलेला. भीमा दारू पिऊन आला आणि जगूला नको तसं बोलला. बाप म्हणून भीम्यानं त्याचा मान राखला नाही. तरी पण तो भीम्याला परोपरीनं समजावून सांगत होता. म्हणत होता, भीम्या, तुला पोरं बाळ झाली होती. आत्ता तरी जरा शाण्यासारखा वागायला शिक. अरे आता माझं वय घसारला लागलंय. पहिल्यासारखं आता मला रानामाळात हिंडायचं रेटत नाही. म्हणून मला ह्यो शेरडांचा कळप सांभाळायचं जिकरीचं झालंय. अरे जरा तरी माझा विचार कर की आता ह्यो शेरडांचा कळप तोच सांभाळला पाहिजे आहे. तू असा दिवसभर दारू पिऊन गावभर फिरायला लागल्यावर म्या काय करावं रे? हे ऐकून भीम्या जास्तीच तडकला. तो रागारागानं म्हणाला, शेरडं पाळून तू माझ्यावर लय उपकार केलास बघ. अरे तुला ही व्याज सांभाळायला जमत नाही तर त्यासनी ठेवल्या दिसत कशाला? त्यासनी बाजार दाव की. अरे बाजार दावायला ही शेरडं पाळली नाही तर मी. तुझ्या पदरात सुम्या आणि तानी ही 2 लेकरं आहेत. तू असा बोंबल भिक्या निघाल्यावर तुझ्या बायको पोरांनी काय बघावं? हे बोलताना तुला काय लाजबीज वाटते का नाही? तसा भीम्या म्हणाला, मला लाज आहे, पण तुलाच लाज नाही. जग कुणीकडे चाललंय आणि तू कुणीकडे चाललायस ह्याचा तरी जरा विचार कर की. म्या काय विचार करावा रे? काय विचार करावा? अरे बा, सगळा धनगरवाडा सुधारला तरी तू सुधारणा झालायस. हे शेळ्या मेंढ्याचं कळप किती जणांच्या घरापुढं आहे तिथे धावतोस का? धावतोस? कुणाच्या दारात ह्यो शेळ्यांचा मूतन लेंड्या दिसतात काय? तुलाच लय हौस आली या, त्याला मी काय करावं? अरे मला बी वाटतंय आपण बी चांगली कापडं घालून चौकातल्या पारावर बिडी वडत बसावं. पण काय करतोस? म्या बसलो की समद घरच बसायचं. घराला काय होतंय? आम्हाला काय तू जलंबर पुरणार आहेस भाई? अरे तुझ्यासारखा देवटा माझ्या पदरात देवानं घातला म्हणून मी हे भोगतोय. तो आम्हाला नावं ठेवायचं काम नाही. जो तो आपापल्या कर्मानं जगत असतो या. तुझ्या कर्माला असं म्हणून जगू जमिनीवर थुंकला. घरात चाललेला हा बाप लेखातला तंटा 4थीत शिकणारा सुम्या घराबाहेरच्या कट्ट्यावर बसून ऐकत होता. घरातल्या दारिद्र्यानं सुम्याला चांगलं शहाणपण आलेलं. त्यामुळं आपल्या म्हाताऱ्या आजोबांचं कष्ट व हाल त्याला बघवत नव्हतं. म्हणून तो कट्ट्यावरून उठून आजोबाला म्हणाला, आबा वाद घालू नकस. आजपासनं तुझ्या संग म्या शेरडं हिंडायला येतोय.
आणि ही शेरडं माझ्या सवयीची झाली की तू मग निवांत घरात बसून राहायचं. सुम्याचं बोलणं ऐकून जगूला भडभडून आलं. त्याचं डोळं भरून आलं. जगू बसल्या जागेवरून उठला आणि सुम्याच्या जवळ गेला व सुम्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, सुम्या, किती शहाणा आहेस रे. जे तुला कळतंय ते तुझ्या बाला कळना झालंय, म्हणून तरी समजा घाणा झालाय. ते काय बी असू देल, पण आजपासून मी तुझ्याबरोबर येणार आहे. त्यावर जगू धास्तावून म्हणाला, नग नग र सुम्या, नग. ह्यो ना जन्माला पुरणारा नाही. तू चांगली शाळा शिक. तू फौजदार झाल्याचं मला बघायचं आहे. तू शाळा शिकलास म्हणजे या घराचं पांग फिटतील. जगू सुम्याच्या रूपात मोठी स्वप्न बघत होता. त्याला वाटायचं सुम्या चांगली शाळा शिकेल आणि फौजदार होईल. कारण धनगरवाड्यातली काही पोरं शाळा शिकून पोलीस फौजदार झाली होती. कोणी मिलिटरीत भरती झाली होती. त्यांच्यासारखाच आपला सुम्याही साहेब व्हावा असं जगूला वाटत राहायचं. त्या तळमळी पायीच तो सुम्याला चांगली शाळा शिक म्हणत होता. तरीही सुम्या हट्टानं म्हणाला, येणार म्हणजे येणार. आजपासून म्या तुझ्या संग शेरडं राखायला येणार. आणि शाळा रे सुम्या, आजपासून म्या शाळा सोडली असं समज. सुम्याच्या या हट्टानं जगू आगतिक झाला. त्याला आपल्या उरावर साताटिंबीच्या पर्वताचा कडाच कोसळल्यासारखं झालं. पुन्हा तो समजावणीच्या सुरात सुम्याला म्हणाला, सुम्या, नको रे, नको असा वागू नकोस. अरे तो साहेब व्हावास म्हणून मी रोज देवाला हात जोडून साकडे घालतोय. आणि तुझ्या डोसक्यात हे काय खूळ घुसलं म्हणायचं. आबा, म्या खुळा नाही, म्या शाना आहे म्हणूनच तुझ्या संग येणार आहे, असं सुम्या ठामपणानं बोलला. तशी सुम्याची आई गंगी चिपाडाची फोक घेऊन चुली पुढनं उठली आणि त्या चिपाडाचा सुम्याला धाक दाखवत म्हणाली, सुम्या, तुला बी भिक्काचं डोळं लागलं होय रे. तुझा बा मूत पिऊन गावभर बोंबलत हिंडतोय. तुला बी त्याच्याच वळणावर जायचं आहे होय रे. पण तसलं काय बी चालायचं नाही. दप्तर घ्यायचं आणि साळ्याला सुटायचं, नाहीतर तुला मरुस्तवर मारेन. सुम्याच्या आईचा गंगीचा घरावर धाक होता. तिच्या हातातलं चिपाड आणि तिचा चिडलेला अवतार बघून सुम्या गप्प झाला. गंगी फणफणत होती. ती बोलता बोलता सुम्यावर चिपाड उगारत होती. गंगीचा अवतार बघून सुम्याची आजी गंगीला म्हणाली, बारक्या पोराला मारायला तुला काय झालं ग. तुझा ह्यो नवरा भीम्या काय बी कामधंदा करीत नाही आणि सदान कदा दारू डुसून घरात येतोय. म्हणून सुम्याला वाटते आपण आपल्या आज्याला मदत करावी. यात काय चुकलं का त्याचं. तशी गंगी सासूवर खवळून म्हणाली, चांगलं आहे साकी, बोलताना काय वाटतं का नाही. तुम्ही मी माझ्या पोराचं वाटोळं करायला बसलायचा म्हणा की. तसं नवं गंगे, सुम्या बोलला म्हणून शाळा बुडवून शेरडा पाठीमागे जाणार आहे काय. तो कशाला शाळा बुडवेल. हा वाद चालू असतानाच भीम्या बसल्या जागेवरून तावातावाने उठून म्हणाला, म्या कोणाच्या भाज्या पैशाची पीत नाही. म्या माझ्या कष्टाची पितोय, माझ्या. तुम्ही दोघींनी बी माझी मापं काढायची नाहीत. नाहीतर काय रे भाड्या, नाहीतर काय. कसला लोक जलाबलास माझ्या पोटाला. आज पात्र तो काय दिलंस रे घरात. तुला 2 लेकरं आहे ती, त्यासनी तो एखादं चिंदूक तरी आणलंस का तुझ्या पैशानं. तुझी बायको राबती आहे म्हणून 2 टायमाला पोटाला तरी मिळतंय. बोलताना तरी तुला लाज वाटायला पाहिजे होती. असं सुम्याची आजी भीम्याला बडबडली. सासूनं केल्या कौतुकानं गंगीला बळ आलं. ते हातवारे करीत भीम्याला म्हणाली, तुमच्या पैशानं पितायसा नव्हा, मग आजपासनं तुमच्या पैशानंच बाहेरचं जेवून या. असं बोलत ती भीम्यासमोर गेली. तसा भीम्या वरामला. कारण गंगू तायगंड स्वभावाची होती. भीम्याला कैकदा तिनं बुकलूनही काढला होता. गंगूचा अवतार बघून घराबाहेर जात भीम्या म्हणाला, तुमचं ऐकून घ्यायला मला येण नाही, मला लई काम आहेत. असं म्हणतच भीम्यानं चौकटी बाहेर पाऊल टाकलं. जगूनं आपली शेरडं सोडली.
घरातलं वातावरण बघून सुम्यानंही शाळेचं दप्तर उचलून पाठीवर घेतलं. जगू शेरडं घेऊन वाटायला लागला. त्याच्या पाठोपाठ सुम्यानंही शाळेची वाट धरली. पाठोपाठ आल्या सुम्यानं चावडीजवळ जगूला गाठला व म्हणाला, आबा, आज कुठल्या रानात जाणार आहे का? 7-8 टिंबींच्या रानात जाणार आहे, असं जगू सहजपणे बोलून गेला. त्यावर सुम्या म्हणाला, बरं जा, जमलं तर म्या बी येतो तिकडं. असं म्हणून सुम्या शाळेकडे वळला आणि जगूच्या छातीत धाकधूक झालं. आंब्याच्या झाडाखाली बसल्या बसल्या जगूला सुम्याशी झालेला संवाद आठवू लागला. तो बेचैन झाला. त्याला सारखं वाटायचं, ओगीच आपण सुम्याला रानाची वाट सांगितली. सुम्या हट्टी आहे, त्यो शाळेला दांडी मारून येतोय का काय कुणा आज ठाव. जगूच्या समोर सगळे प्रश्नच उभे होते. इतक्यात जगूच्या नजरेला दूरहून येणारं एक शाळकरी फोर दिसू लागलं. त्यानं आपल्या छातीवर रुळणाऱ्या पांढऱ्या दाढीवरून हात फिरवला. म्हातारपणाने अंधुक झालेली आपली नजर त्या पोरावर रोखली. त्या पोरग्याचा चेहरा त्याला स्पष्टपणे दिसत नव्हता. तराळकीची वगळ ओलांडून ते पोरगं त्याच्याच दिशेने येऊ लागलं. तसं त्याचं मन चराकलं. तो मनाशीच म्हणाला, यो सुम्या तर नाही ना मग. पोरगं जवळ येईल तसा त्याचा चेहरा स्पष्ट होत निघाला. पोराच्या पाठीवर दप्तराचं ओझं होतं. पोरगं जगूच्या नजरेच्या टप्प्यात आलं. जगू उद्गारला, अरे देवा, हे सुम्याच आहे. तोपर्यंत सुम्या त्याच्याजवळ झाडाच्या सावलीत आला. सुम्याला जवळ घेत तो म्हणाला, सुम्या, काय म्हणावं तुला? शाळा बुडवून कशाला आलास या रानात? हे तुझ्या आईला गंगीला कळलं तर ती तुझा पार भुगा करून टाकील रे. तुला कसली अवदस असली म्हणायची ही? सुम्या हसत म्हणाला, आबा, तू काय बी काळजी करू नकोस. आईला काय बी कळणार नाही. शाळा सुटायच्या टायमाला मी घराकडे जाईन. आता तू गारवानी या सावलीत झोप, मी हाय शेरडं हिंडवायला. असं म्हणून सुम्यानं पाठीवरचं दप्तर खाली ठेवलं आणि जगूची कुऱ्हाड उचलीत म्हणाला, इथनं पुढं मी असा शाळेला दांडी मारून रोज तुझी शेरडं राखणार आहे. जगूनं उराशी बांधलेलं सुम्याच्या शाळेचं स्वप्न भंगलं होतं. त्याच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्याचे डोळे पुसत सुम्या म्हणाला, आबा, ह्यातलं घरात काय बी सांगायचं नाही. म्या इथं येतोय ते तुला आणि मलाच ठाव आहे. कुणाला बोलू नगस, तुला माझी शपथ आहे. सुम्याच्या शपथीनं जगूच्या बुडाखाली सुरुंग फुटल्यासारखं झालं. तो म्हणाला, सुम्या, शपथ मागं घे, सुटली म्हण. तो सांगत नाहीस म्हण. नाही सांगत बाळा, पण सुटली म्हण. सुटली, असं सुम्या म्हणाला. जगूचा जीव भांड्यात पडला. शून्यात नजर लावून जगू म्हणाला, तुझं समज खरं आहे रे, पण सुम्या, तुझ्या शाळेचं कसं होणार रे? शाळेचं काय होतंय, रातच्याला मी करेन घरात अभ्यास. असं बोलून सुम्या म्हणाला, आबा, तू आता म्हातारा झालास. शिरडामागं हिंडून वाकून गेलास आणि पार थाकलास. म्हणून म्या म्हणतो, आता तू काय बी काळजी करायची नाहीस. म्या हाय शेरडं हिंडवायला. सुम्या बोलत होता. जगू ऐकत होता. सुम्याच्या प्रत्येक शब्दानं तो भावुक होत होता. सुम्याच्या गालावरून हात फिरवत तो म्हणाला, सुम्या, तुला देवाने किती बुद्धी दिली अरे. लेका, तुझी ही बुद्धी देवाने भीम्याला दिली असती तर किती बरं झालं असतं. त्याला माझं काय बी देणं घेणं नाही. बा मरायचीच ती वाट बघतोय. आप्पाचं काय बोलू नकोस. त्याचं नाव निघालं तरी मला उचमाळून येतं या. दारूच्या वासानं तो नरकावानी घालतो या. असं म्हणून सुम्या वळला आणि 7-8 टिंबीच्या पायथ्याकडे निघाला. सुम्याला पाठमोरा बघताना जगूच्या नजरेसमोर धनगरवाड्यातली शाळा शिकलेली पोरं दिसू लागली. वसंत मान्यांचा सदा शाळा शिकून पोलीस झाला. नामदेव गावड्याचा पोरगा मिलिटरीत गेला. वयाजीची लेक फौजदार झाली म्हण.
पांडू सलगराचा शिवा मास्तर झाला. ह्या पोरांनी बापाची जुनी घरं पाडून बंगलं बांधलं, बसायला 4 चाकी गाड्या घेतल्या. आपला सुम्या पण त्यांच्यासारखा साहेब झाला पाहिजे आहे. पण हे सगळं सुम्या शाळा शिकला तरच घडणार आहे. त्यासाठी सुम्या शाळा शिकला पाहिजे. जगू भानावर आला आणि म्हणाला, सुम्या, तो काय म्हणून शाळा बुडवून आलास रे? देवा बिरुबा, तो तरी सुम्याला शाळा शिकायची बुद्धी दे रे. असं म्हणून जगूने बिरोबाच्या देवळाच्या दिशेनं हात जोडले. जगू कळवळून बोलला. कळवळण्या पलीकडे त्याच्या हाती काहीच उरलं नव्हतं. तो आगतिक होऊन पुन्हा स्वतःशीच म्हणाला, आपण तरी काय करणार आहे? जे होतंय ते बघत बसायची पाळी आली. सुम्या शाळा बुडवून येतो या म्हणून त्याच्या आईकडनं त्याचा बंदोबस्त करता येईल. पण गंगी लई तामशी आहे. ती चिपाडानं सुम्याला उभा आडवा फोडून काढली आणि तिनं सुम्याला मारल्याला आपल्याला बी बघवायचं नाही. तशात सुम्याच्या शपथेनं आपली जीभ बांधून टाकली. मग आपण तरी काय करावं? त्या परा सुम्याच्या मास्तरलाच भेटावं. सुम्याचा मास्तर चांगला आहे, होय, त्यो समजून सांगेल तिला. दिवसभर सुम्या शेरडा पाठीमागं फिरला आणि शाळा सुटायच्या वेळेला जगूला म्हणाला, आबा, मी जातो घराकडं. शाळा सुटायची वेळ झाली. आता तू काय बी काळजी करायची नाहीस. आज आलो तसा रोजच तुझ्याबरोबर येणार आहे म्या. असं म्हणून सुम्यानं दप्तराची पिशवी पाठीवर घेतली आणि तो गावाच्या दिशेनं चालू लागला. पण त्याचं शेवटचं वाक्य ऐकून जगूच्या मनाची चलबिचल झाली. त्याचा चेहरा चिंतेनं ग्रासला. तो उद्गारला, सुम्या, तू असाच रोज शाळा बुडवायला लागलास तर फौजदार कसा होणार रे? सुम्या बराच लांबवर गेला होता. त्याला पाठमोरा पाहत जगूच्या मनात एक नवीन विचार तळून गेला. जगू स्वतःशीच म्हणाला, आपण असं केलं तर, ही शेरडं विकून टाकली तर लई झकास होईल. आपल्या पाठीमागची ही रानोमाळ फिरायची कटकटच जाईल आणि शेरडा पाठीमाग यायचा सुम्याचा नाद पण बंद होईल. त्यो आणि शाळा एवढंच राहील. मग जगूला त्याचा हा विचार एकदम पसंत पडला. दिवस बुडताना जगूनं शेरडं परतीच्या वाटेला लावली. शेरडं घेऊन जगू घरी आला तेव्हा सुम्या अंगणातच उभा होता. शेरडं अंगणात येताच सुम्या एका शिरीला दावणीच्या फासक्यात बांधू लागला. ते बघून जगूला सुम्याचं कौतुक वाटलं. त्यानं डोईचा फेटा ओतून काखेत घेतला व तो घरात गेला. सोप्यातल्या खुंटाळ्यावर त्यानं घोंगडं टाकलं व तिथंच कुऱ्हाड अडकवली. तो हातपाय धुण्यासाठी पाठीमागच्या दारी गेला. तोंड हात पाय धुवून तो पुन्हा अंगणातल्या बाजल्यावर येऊन बसला. दिवसभराच्या पायपिटीनं तो थकला होता. रोजच्या सवयीनं गंगूनं चहाची कप बशी आणून जगूच्या हाती दिली. त्याच्यासमोरच सुम्या उभा होता. तो तोंडावर बोट ठेवून जगूला डोळे मिचकावत होता. जगूनं मान हलवून आपण घरात काही बोलत नाही असा सुम्याला इशारा केला. मात्र रात्री घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसल्यावर बोलता बोलता जगू गंगूला म्हणाला, सुनबाय, माझा एक विचार आहे, पण बोलू का नको असं झालंय. तसा त्याच्या शेजारी बसला भीम्या म्हणाला, तू काय बोलणार आहेस ते मला माहिती आहे. तू माझीच कागाळी करणार आहेस ना? एकदा काय बोलायचं आहे ते बोलून टाक, मला नाही कोणाची ब्या. असं भीम्यानं जगूचं बोलणं आपल्यावर घेतलं. त्याला जगू म्हणाला, भीम्या, तुला म्या काय बी म्हणणार नाही. तुला म्या डोसक्यातनं काढलं आहे. होय, म्या माझं दुखणं सुनबाईला सांगणार आहे. मला दुसरंच बोलायचं आहे. आबा आपलाच विषय मांडणार असं वाटून सुम्याचा पापला. तोंडात घास घालता घालता तो तसाच थांबला. जगू म्हणाला, सुनबाई, मला आता शेरडं हिंडवायचं काम निबना झालंय. म्हणून माझा विचार आहे की दुधापुरती 2 शेरडं ठेवावीत आणि बाकीची शेरडं विकून टाकावीत. तेच होई,
मग थांबलायस का? त्यासनी लवकर बाजार धाव की. असं भीम्या बरळला. गंगू भीमेवर डाफरून म्हणाली, तुम्ही तोंड बंद ठेवा आणि गप गुमान गिळून बाहेर व्हा. भीमा आकाशला. गंगू जगूला म्हणाली, मामंजी, म्या बी तुम्हासनी हेच सांगणार होते. लय दिसापासून माझ्या डोसक्यात बी ह्योच विचार घोळत होता. आता घरात शेरड राखायला तरी कोण हाय? माझा नवरा ह्यो असा पिऊन गावभर हिंडणार. मी आहे की शेरड हिंडवायला? असं सुम्या बोलला. तशी गंगू चिडून म्हणाली, सुम्या, तू तुझी शाळा शिक. तुला शेरड हिंडवायला म्या जन्माला घातलेला नाही. सुम्यानं तोंड मिटलं, पण शेरड विकण्याचा विचार त्याला पटला नाही. दुसऱ्या दिवशी सुम्यानं पुन्हा शाळेला दांडी मारली आणि दप्तर पाठीवर घेऊन जगूला गाठलं. जगूला तो चिडून म्हणाला, आबा, डोसके फिरल्यावानी का वागायला लागलायस रे? काय म्हणून शेरड ऐकणार आहेस? तुझी ही शाळा सोडाय नको म्हणूनच मी शेरड ऐकणार आहे. बुड देईल की शाळा. शाळा बुडली म्हणून काय होणार आहे? नाही सुम्या, तुझी शाळा बुडली तर तू बी माझ्यासारखा शेरड हिंडवणारा धनगर होणार आहेस आणि तुला शेरड राखताना मला बघायचं नाही. तू साहेब झाल्याचं मला बघायचं आहे. तेच माझं सफार आहे. हे जगूचं बोलणं ऐकून सुम्या उदास झाला. दिवसभर तो तोंड पाडूनच शेरडा पाठीमागं फिरला. असेही 4 दिवस गेले. गंगून व जगून 2 गाभण शेळ्या पाठीमागं ठेवून सगळी शेरडं एका टेम्पोत भरली आणि त्यांना वडगावचा बाजार दाखवला. शेरडांना चांगलं गिराईक मिळालं. शेळ्या विकून आलेले सगळे पैसे गंगूच्या स्वाधीन करीत जगू म्हणाला, सुनबाई, पैसे जपून ठेव. सुम्याच्या शिक्षणाला उपयोगी पडतील. असं बोलताना जगूचं मन गहेवरून आलं. डोळे ओले झाले. डोळे पुसत जगू म्हणाला, गंगू, मी आज असन उद्या नसन, पण आपला सुम्या लय शिकला पाहिजे. लय शिकला पाहिजे. तो साहेब झाला पाहिजे हे ध्यानात ठेव. हे ऐकतानाही गंगू ही गहिवरली. शेळ्या विकल्या त्या दिवशी सुम्या खूप रडला. शेरडावर त्याचा भारी जीव होता. त्याच्या आजीनं त्याची समजूत घातली. जगू मात्र निवांत झाला. त्याची रानामाळातली पायपीट थांबली. उरल्या 2 शेळ्यांचे चारा पाणी गंगू बघू लागली. 4 दिवसात सुम्याच्या शाळेचाही सूर जुळला. सुम्याला शाळेत जाताना बघून जगूचं काळी आबाळा एवढं व्हायचं, कारण सुम्याच्या रूपानं आपलं स्वप्न साकार होताना त्याला पाहायचं होतं. 6-7 महिने सरले आणि सुम्याच्या शाळेला गुन्हा लागला. एक दिवस उड्या मारतच सुम्या शाळेतून घराकडे आला. पाठीवरचं दप्तर खुंटीला अडकवीत म्हणाला, आय, उद्यापासून शाळा बंद झाली या. बाहेरच्या सोप्यात ऐस पैस मांडी घालून विडी ओढत जगू बसलेला. त्याच्या कानावर सुम्याचे शब्द गेले. तसं त्याचं मन चराकलं. तो सुम्याला म्हणाला, सुम्या, शाळा बंद का झाली रे? कोरोना आलाय, कोरोना. त्यानं शाळा बंद झाली. असं सुम्या बोलला. ते ऐकून गंगू म्हणाली, मुडद्याला कारणच लागते शाळा बुडवायला. तर शाळा बंद झाली म्हणून लागला उड्या मारायला. सुम्या, किती दिवस शाळा बंद आहे रे? जगूनं विचारलं. ह्यो रोग जाईस्तवर बंद राहणार आहे असं गुरुजी म्हणत होते. असं कसं रे? आणि परीक्षा तोंडावर आहे ना? गंगू, परीक्षाचं काय बोलणं झालं नाही. नाही झाली तर लई मज्जाच आहे. सुम्या, तुझी मज्जा आहे रे. पण जगू अडखळला. पण काय आबा? काय नाही. असं जगू निराशेनं म्हणाला आणि सुम्या गारी गोट्या घेऊन खेळायला घरातून बाहेर गेला. त्याच आठवड्यात एका शेळीच्या पोटी एक कोकरू जन्माला आलं. ते कोकरू बघून सुम्याला खूप आनंद झाला. दिवस सरकतील तसं ते कोकरू शेळीच्या भोवती उड्या मारू लागलं. ते उड्या मारायला लागलं की सुम्याला त्याची गंमत वाटायची. जगू त्या कोकराला डालग्याखाली डालून ठेवायचा
आणि जगूचा डोळा चुकून सुम्या डालगं उचलायचा. वारं प्यायल्यासारखं कोकरू धावत बाहेर यायचं. सुम्या त्याचा पाठलाग करून त्याला पकडायचा. हाताने पकडून त्याला छातीशी घट्ट पकडून ठेवायचा. धडपड न करता ते कोकरू सुम्याच्या मिठीत शांतपणे बसायचं. सुम्याला त्याचं कौतुक वाटायचं. दिवसांदिवस कोकरू वाढत निघालं तसं ते सुम्याला ढुशी देऊ लागलं. सुम्याच्या पायाला त्यानं ढुशी मारली की सुम्याला आनंद व्हायचा. सुम्या त्याचे कान पकडून खाली वाकवायचा व आपले डोके त्या कोकराच्या कपाळाला लावून त्यालाच ढुशी द्यायचा. कोकरूसुद्धा सुम्याला लाडानं परत परत धडका देत राहायचं. ते बघून जगूला कौतुक वाटायचं. कोकरू लाडात येऊन ढुशी मारते म्हणून सुम्यानं त्याचं नाव झुंजा ठेवलं. सुम्या त्याला चारा पाणी द्यायचा, त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा. त्यामुळे कोकराला सुम्याचा लळा लागला. ते त्याच्या पाठीमागून गल्लीभर फिरू लागलं. सुम्या थांबला की ते थांबायचं. सुम्या कुठं बसला की ते त्याच्या शेजारी बसायचं. सगळ्या धनगरवाड्यात सुम्याच्या आणि त्याच्या मैत्रीची चर्चा सुरू झाली. 4-5 महिन्यातच कोकराचं नेटक्या बोकडात परिवर्तन झालं. तरी पण ते सुम्याची संगत सोडत नव्हतं. पाठीमागच्या 2 पायावर उभं राहून ते सुम्याच्या डोक्याला डोकं भिडवून अबदारपणे धडका देत होतं. एका शुक्रवारी बाजारातून सुम्यानं एक वादीचा पट्टा आणि रंगीबेरंगी मणी बाजारातून विकत आणले. त्यासाठी त्यानं हट्ट करून जगूकडून पैसे घेतलं. सुम्या जगूचा लाडका होता. जगू त्याला काहीही मागितलं तरी नाही म्हणत नव्हता. सुम्यानं अडगळीत ठेवलेला एक मोठाला घुंगरू शोधून काढला आणि तो घुंगरू वादीच्या पट्ट्यात घालून झुंजाच्या गळ्यात बांधला. बाजारातून आणलेलं रंगीत काचेचे मणी काळ्या दोऱ्यात ऊन ते झुंजाच्या 4 पायात नखीच्या वर बांधले. जणू त्यानं त्याला सजवूनच टाकला. बोकडाच्या पायात बांधलेले मणी बघून गंगू म्हणाली, सुम्या, त्याला काय म्हणून एवढं नटिवलायस? काय झालं ग आजी? झुंजा रुबाबदार दिसतोय ना मग? अरे त्याला नजर लागेल कोणाची तरी. त्याच्या गळ्यात काळा दोरा तरी बांध. त्यावर सुम्या हसून म्हणाला, आय, त्याच्या गळ्यात काळा दोरा कशाला पाहिजे? रंगानंच काळा हाय, त्याला नाही लागायची नजर. सुम्याचं हे बोलणं ऐकून गंगूनं त्याच्या कानशिलावर हाताची बोटं फिरवली व म्हणाली, माझा सुम्या लय हुशार आहे. मोठ्या माणसागत बोलाय शिकलाय. सगळ्या धनगरवाड्याला सुम्याच्या बोकडाचं कौतुक वाटू लागलं. कारण बोकड खूप माणसाळं होतं. महिने सरकतील तसं वाढलेलं बोकड सुम्याच्या छातीपर्यंत वाढलं. तेव्हा त्या बोकडाला विकून टाकायचा विचार जगूच्या मनात घोळू लागला. एक दिवस गंगू जगूला म्हणाली, म्हणजे दिवाळी जवळ आली या. सुम्याच्या अंगावरची कापडं बी फाटल्या. ती तिला नवीन कापडं घ्यायला पाहिजे. म्हणून म्या म्हणते बोकड आता नेटाक झाला आहे, त्याला बी चांगलं पैसे येतील. त्याला ऐकून सुम्याला कापडं आणावी ती असा माझा विचार आहे. तुझं खरं आहे गंगू, मला पण तसंच वाटतंय. पण करायचं काय? हे बोकाड म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय आता. असं म्हणून जगूनं बसल्या जागीच उसासा सोडला. गंगू म्हणाली, असं का म्हणतासा मामंजी? बोकाड ऐकायला काय अडचण आहे? तसंच आहे. सुम्या बोकाड ऐकू द्यायचा नाही. त्यो लई आकांड तांडव करील. तुम्ही तिची काय बी काळजी करू नका. सुम्याला म्या समजवते. बघ बाई तुझं तू. सुम्याला बोलायचं मला धाडस होणार नाही. त्या दिवशी संध्याकाळी जेवणाच्या पंक्तीत गंगू सुम्याला म्हणाली, सुम्या, दिवाळीला तुला नवी कापडं आणायची ना बरं? होय, मला दिवाळीला नवी कापडं पाहिजे ती. पण सुम्या, पैशाची लई अडचण आहे रे. म्हणून म्या म्हणते आपलं बोकड इकून टाकावं आणि त्या पैशात तुला नवी कापडं घ्यावीत. गंगूचे हे शब्द ऐकता सुम्या बसलेल्या जागेवरच ताडकन उठून उभा राहिला. मोठ्यानं ओरडला, नाही, म्या झुंजाला ऐकू देणार नाही. झुंजा माझा मैत्र आहे. त्याला ऐकून मला नवी कापडं नको. ती मला काय बी नको. माझ्या झुंजाला ऐकायचं नाही म्हणजे नाही.
सुम्याचा अवतार बघून जगू म्हणाला, सुम्या बस खाली बस, असं जेवणाच्या ताटावरनं उठू नये, नाही ऐकत तुझा झुंज्या, बस बस खाली. तसा जगूच्या शेजारी बसला भीम्या म्हणाला, सुम्या तुला तुला कवा कळायचं रे, बोकाड कुठं माणसाचा मैत्र असतंय बाई, अरे त्याला कापायसाठी देवानं जन्माला घातलेला असतंय. भीमाचं बोलणं ऐकून सुम्याला आपल्याच नरड्यावर सुरी फिरवल्यासारखं झालं. त्याच्या अंगावर काटा आला. तो जगूला म्हणाला, आबा माझा जीव गेला तरी मी झुंजाला ऐकू देणार नाही. अरे बाबा नाही ऐकायचा, बस जेवायला बस, अशी समजूत घालून गंगूनं सुम्याला जेवायला बसवला. त्या दिवसापासून सुम्या सावध झाला. त्यो सातत्याने झुंज्यावर पाळत ठेवू लागला. एका सायंकाळी गावातला शमू खाटीक जगूच्या दारात आला. आल्याबरोबर त्यानं अंगणात बांधलेल्या बोकडाला उचलून त्याच्या वजनाचा अंदाज घेतला व जगूला म्हणाला, जगू काका बकरे का क्या बोला, कितना देने का. जगूनं घरात वाकून बघितलं. आत सुम्या उभा होता. जगू हळूच म्हणाला, मामू काय देणार. 6,000 देऊ. नाही जमायचं, 8 तरी आलं पाहिजे, ते जादा होता आहे असं शमू म्हणाला. त्याचवेळी सुम्या घरातून अंगणात आला. शमूला बघून सुम्या चरकला. जगूनं शमूला डोळ्यानंच मिचकावलं. सुम्यानं एकटक शमूकडं पाहिलं. शमू त्याला 4थीच्या पुस्तकात बघितल्या अफजलखानासारखा वाटला. शमू तसाच उंचापुरा धिप्पाड होता. त्याची दाढी भीती वाटावी अशी होती. सुम्याला ऐकायला जाईल असा आवाज चढवून जगू म्हणाला, शमू भाई तुम्ही 10,000 देतो म्हटलासा तरी आमचं बोकाड ऐकायचं नाही, ते आम्ही पाळलेलं बोकाड आहे. हे ऐकून सुम्याचा जीव भांड्यात पडला. जगूच्या डोळ्यांचा इशारा न कळून शमू म्हणाला, अभी तर किंमत बोला, फिर क्या हुआ. बरं बरं चलो 7,000 देता हूँ. भाई 10 दिलंसा तरी देणार नाही म्हणून सांगितलंय ना. असं म्हणत पुन्हा जगूनं भाईला डोळा मारला. तेव्हा भाईच्या लक्षात आला आणि तो म्हणाला, बरं आहे ना तो, असं म्हणून तो निघून गेला. सुम्यानं जगूला विचारलं, आबा ह्यो खाटीक का आला होता. आला तर बोकाड मागायला, पण म्या लावला हुसकवून. सुम्याला आपला आजा डोंगरा एवढा वाटला. जरा बाहेरनं येतो असं सांगून जगू शमू पाठोपाठ बाहेर पडला. त्यानं शमूला गाठला. बोकडाचा व्यवहार ठरवला. घराकडे येताना पैसे घेऊनच आला. सुम्याचा डोळा चुकून ते पैसे गंगूच्या हाती देत म्हणाला, 7,000 आहे ते. उद्या येरवाळी सुम्याला कापडं आणायला इस्लामपूरला घेऊन जा, मग मी शमूला निरोप देतो. तेवढ्यात सुम्या बाहेरून घरात आला. गंगू सुम्याला म्हणाली, सुम्या राहू दे तुझं बोकाडी कायचं, पण तुला कापडं तरी आणायची का नाही. आणायची की, पण पैसे आहेत माझ्याकडं, मागं शेरडं ऐकल्याला पैसा आहे ते. त्यावर सुम्या खुश झाला. नवीन कपडे आणायला तो तयार झाला. गंगू म्हणाली, उद्या लवकर आटीप येरवाळीचे इस्लामपूरला जाऊन येऊ. दुसऱ्या दिवशी गंगू सुम्याला घेऊन एसटीने इस्लामपूरला गेली. एका दुकानात तिनं सुम्याच्या पसंतीचे कपडे खरेदी केली. हातात नव्या कोऱ्या कपड्यांची पिशवी घेऊन सुम्या खुशीनं परत आला. तो अंगणात आला तेव्हा झुंज्याला बांधलेली खुंट्याची दोरी रिकामीच पडली होती. सुम्याला बघून शेळी माणूस रडल्यासारखी आर्त आवाजात ओरडू लागली. जगू चौकटी शेजारच्या कट्ट्यावर पाय सोडून बसला होता. सुम्याला बघून त्याचा चेहरा पडला. झुंज्याला बांधलेली रिकामी दोरी बघून सुम्याचं काळी झालं. तो धास्तीनं जगूला म्हणाला, आभा झुंजा कुठं आहे. डोळ्यात साठले अश्रू दडवत जगू म्हणाला,
भीम्या त्याला हिंडवायला घेऊन गेलाय. मग ही शेरडं इथं कशी काय किंवा असं म्हणून जगून हात उडवले. तसा हातातल्या कापडांच्या पिशवीसह सुम्या पाठीमागं वळला आणि धावतच शमू खाटकाच्या घरापुढं आला. शमूच्या पुढ्यात मटण न्यायला आल्या गिरायकांची गर्दी होती. त्या गर्दीतून सुम्या पुढं घुसला. शमूच्या पुढ्यात 3 काठ्यांच्या पायाडाला सोललेलं बकरं टांगलं होतं. लाल भडक दिसत होतं. त्याच्या धडापासून मुंडकं वेगळं केलं होतं. त्यामुळं सुम्याला ते ओळखणं अशक्य झालं. सुम्या ते धूळ निरखत राहिला. एकाएकी त्याची नजर शमूच्या पाठीमागं ठेवल्या बकऱ्याच्या मुंड्यावर गेली. 3 मुंड्या उळीनं ठेवल्या. त्या मुंड्यांचे डोळे सताड उघडे होते. जणू त्या मुंड्याच सुम्याकडे पाहत होत्या. मधली मुंडी सुम्याला ओळखीची वाटली. त्या क्षणीच त्या मुंडी शेजारी ठेवल्या 4 पायावर सुम्याची नजर अडकली. त्या 4ही पायात काचेचे रंगीबेरंगी मणी चमकत होते. सुम्याला त्या काचमण्यांची खून पटली. सुम्याचं आभाळ फाटलं. त्याला हुंदका अनावर झाला. डोळ्यात अश्रू दाटले. सुम्या गर्दीतून पाठीमागे सरकला. पळतच घरात आला. घरात जाऊन त्यानं काड्याची पेटी घेतली व रडतच बाहेर आला. गंगू व जगू गडबडले. सुम्या अंगणात एका बाजूला ठेवल्या सगाळ्याच्या ढिगाजवळ गेला. कोणाला कळायच्या आत त्यानं त्या अंगणातल्या सगाळ्याला काळी लावली. सगाळा पेटला. आग भडकली. त्या भडकलेल्या आगीत सुम्यानं हातातली नव्या कापडांची पिशवी टाकली. तो ठो ठो बोंबलून मोठ्यानं ओरडला. झुंजाच्या रक्तानं माखलेली ही कपडं मला नको आहेत ती. घाटकानं झुंजाचा जीव घेतला. त्याच्या पायातल्या काच बन्यांनी म्या झुंजाला वळाकलाय असं म्हणून सुम्या हुंदके देत रडू लागला. सुम्याचं दुःख बघून सगळं घरच गलबरून गेलं. गंगू पुढं गेली. तिला राग न येता सुम्याची दया आली. तिच्यातल्या आईच्या मायेला पाझर फुटला. तिनं सुम्याला जवळ घेतला. सुम्या रागानं ओरडला, सोड मला, सोड. तू मला फसविलंस. ज्या खटकाला दिलास. गंगू हुंदके देत म्हणाली, बाळा तुला म्या नाही फसविलं. म्या नाही फसविलं. तुला आपल्या गरिबीनं फसविलं. आपल्या घरी असं म्हणून गंगूनं सुम्याला मिठीत घेतला आणि माय लेकरांचं दुःखाचा आभाळ एक झाला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.